सोबत आहे संजयजी। महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची आणि वाघाची संख्या ज्या पद्धतीनं वाढते आहे, एक गंभीर स्थिती सध्या निर्माण होताना बघायला मिळते। काय नेमकं म्हणणं आहे? हे वन्य प्राणी जे आहेत, हिंस्र प्राणी जे आहेत, हे नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडत आहेत। कारण नैसर्गिक अधिवासामध्ये यांना खायला काही शिल्लक राहिलेलं नाहीये आणि माणसं जंगलामध्ये घुसली, जंगलांमध्ये शहरीकरण होऊन राहिलं आहे। त्याच्यामुळे हे प्राणी बाहेर पडतात आहे आणि त्यामुळे अनेक लहान लहान लेकरं असतील, महिला असतील, पुरुष असतील, यांच्यावर हल्ले करून खास करून शेतकऱ्यांवर आणि त्यांचे जे पाळीव श्वान आहेत याच्यावर देखील याचे हल्ले झाले आहेत। यासाठी एकच उपाय केला पाहिजे की वन्य वाईल्ड लाईफ आणि प्रादेशिक जी जंगलं आहेत या राखीव जंगलामध्ये या प्राण्यांना सोडून त्या जंगलांना वॉल कंपाऊंड आणि वर पॅरापीट म्हणजे वॉल आणि तार कंपाऊंड करून एक चर खोदला पाहिजे की त्या चरामधून त्याला वर जंप घेता नेले पाहिजे। त्यांचे पानवटे आताच तयार केले पाहिजे आणि ज्या शेळ्या मेंढ्या किंवा हरिण काळवीट आपण किंवा नीलगाय हे आपण बाहेर आहात हे सगळे त्या जंगलात सोडा, म्हणजे त्यांना खाद्य मिळालं तर ते बाहेर पडणार नाही। पण काल 1.5 तास चर्चा झाली पण हा सुझाव कोणी दिला नाही की याला कंपाऊंड केलं पाहिजे म्हणून। तर हा माझी अशी मागणी आहे की आपण जर कंपाऊंड जंगलाला केलं आणि त्या आदिवासात ही जनावर राहिली तर ही बाहेर पडणार नाही, ज्याच्यामुळे मानवी जीवनाला धोका होणार नाही। भटक्या कुत्र्यांचाही प्रश्न ऐरणीवर आहे। जर भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत हा ऑप्शन घेतला तर तुम्हाला नाही वाटत म्हणजे ते योग्य होईल? भटके कुत्रे शेवटी मानव वस्तीतच राहतात, ते काही हिंस्र प्राण्यासारखे हिंस्र नाही आहेत। पण ते कळपाने असले किंवा ते एखाद्या वेळेला लहान लेकरांवर वगैरे चाल त्या ठिकाणी करतात, त्याचाही बंदोबस्त होणं गरजेचं आहे, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा विषय ग्रामीण भागामध्ये हा याचा जास्त आहे, ग्रामीण काय शहरामध्ये सुद्धा बिबट्याचा आहे। 1 कोटी शेळ्या ज्या आहेत त्या जंगलात सोडण्यासंदर्भात जी चर्चा झाली, तुम्हाला वाटतं याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे? काहीच फायदा नाही। त्या जंगलातल्या शेळ्या काही लोक चोरून घेऊन जातील, काही शेळ्या तिथे मरतील, त्यांना काही मिळणार नाही। त्याच्यामध्ये त्यांना जंगलाचं बंधन घालून म्हणजे भिंत घालूनच आतमध्ये सोडलं गेलं पाहिजे आणि त्यांच्या अन्नाची व्यवस्था झाली तर मग ते कधी बाहेर पडणार नाही। दुसरा असा प्रश्न आहे की वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात भाजपची भूमिका बघायला मिळत आहे की भाजपचं म्हणणं आहे की आमचा अजेंडा तो कायम आहे। काँग्रेस एकीकडे म्हणते की काँग्रेसची सत्ता आल्यावर आम्ही वेगळा विदर्भ करू। काँग्रेसची सत्ता तर पुढचे काही वर्ष आता येईल की नाही मला सांगता येत नाही, कारण हालत त्यांची अशी खराब आहे। परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची पहिल्यापासूनची भूमिका ही अखंड महाराष्ट्राची राहिलेली आहे आणि आम्ही त्यांच्याच विचारावर आजही ठाम आहोत। मी पश्चिम विदर्भचा आमदार म्हणून सांगेन की अखंड महाराष्ट्रामध्येच आमच्या विदर्भाचं हित आहे, तेव्हाच आमच्या विदर्भाचा विकास होईल। वेगळा विदर्भ करून आमचा विकास होऊ शकत नाही, तेवढे उत्पन्नाचे सोर्स विदर्भामध्ये नाहीत। पण भास्कर जाधवांनी म्हटलेलं आहे की अखंड महाराष्ट्र ही बाळासाहेबांची भूमिका, तीच त्यांची देखील भूमिका आहे। दोन्ही शिवसेनेचं एकमत होतंय। हा शेवटी ते पण बाळासाहेबांच्या विचाराने म्हणजे बाळासाहेबांच्या परिवारातले आहेत, आम्ही बाळासाहेबांच्या विचारातले आहोत, त्यामुळे आमची भूमिका एकच आहे। पण मग दोन्ही शिवसेनेचे जर विचार एक आहेत तर मग यापुढे देखील हे एकमत होऊन एकत्र येण्याची संख्या? सगळ्या विषयावर विचार एक नसतात, एखाद्या विषयावर विचार एकत्र येतात, सगळ्यावर नसतात येत। असं म्हटलं जात आहे की म्हणजे तुमचे सगळे आमदार जे आहेत ते भाजपमध्ये देखील जाण्याची शक्यता आहे? आमचा एकही आमदार शिवसेना सोडत नाही, आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहोत, छाती ठोकून आहोत आणि मरेपर्यंत आम्ही साहेबांना आमचा एकही आमदार सोडत नाही। तुमच्या संपर्कात पण काही आमदार असल्याचं देखील कळतंय? आता मित्र म्हणून सगळे भेटतात, पण याचा अर्थ असा की ते पक्ष सोडतील असं नाही, कारण तेवढी संख्याबळ पण लागते। 13 ते 15चा आकडा येतोय, तो नेमका कुठला आकडा आहे की जे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत? आता ते हे सगळं गुपित असतं, हे जाहीर करता येत नाही, ते एकनाथ शिंदे साहेब सांगतील। ऑपरेशन टायगर सक्रिय आहे वाटतं तुम्हाला? नाही, ते आता ते मी नाही सांगू शकत, साहेबच बोलतील। एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला कडीपत्ता असा तुमचा उल्लेख केलेला आहे, कडीपत्त्याप्रमाणे तुम्हाला भाजप बाजूला करून टाकेल? नाही, शिवसेना भाजपा ही सध्या अटलजी बाळासाहेबांनी केलेली युती आहे आणि आम्ही उठाव क्रांती करून ती पुन्हा जोडलेली आहे, त्याच्यामुळे ही युती आता तुटणार नाहीये। ठीक आहे, काही गोष्टीमध्ये आमचा थोडा नोकझाक त्या ठिकाणी होते, पण तुटेपर्यंत हा विषय येणार नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर संजय गायकवाड यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे की दोन्ही शिवसेना खरं तर वेगळे जरी असले तरी बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी ही शिवसेना जरी आहे आणि म्हणूनच वेगळा विदर्भाचा संदर्भ हा या ठिकाणी लागू होत नाही, कारण अखंड महाराष्ट्रामध्येच सगळ्यांचं चांगलं होऊ शकेल आणि त्यामुळेच खरं तर विदर्भाचा विकासही होऊ शकेल असंही मत व्यक्त केलं आहे। कॅमेरापर्सन नितीन सवई, देखील गाणेकर, साम टीव्ही न्यूज, नागपूर। सगळ्या
कार्य ना हे अगदी आणि अखंड विदर्भाची भूमिका जी महाराष्ट्राची भूमिका आहे त्यामध्ये सर्वात आणि त्या विदर्भाचा आमदार म्हणून आम्हाला सुद्धा विदर्भ हा विदर्भ अखंडित महाराष्ट्रामध्ये आमच्या विदर्भाचा विकास किती जणांची नंबर आहे अखंड महाराष्ट्राचा त्या ठिकाणी आमची आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहे. संजयजी, महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची आणि वाघाची संख्या ज्या पद्धतीनं वाढती आहे, एक गंभीर स्थिती सध्या निर्माण होताना बघायला मिळते. काय नेमकं म्हणणं आहे? हे वन्य प्राणी जे आहेत, हिंस्र प्राणी जे आहेत, हे नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडत आहेत. कारण नैसर्गिक अधिवासामध्ये यांना खायला काही शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि माणसं जंगलामध्ये घुसली. जंगलांमध्ये शहरीकरण होऊन राहिलं आहे, त्याच्यामुळे हे प्राणी बाहेर पडतात आहे आणि त्यामुळे अनेक लहान लहान लेकरं असतील, महिला असतील, पुरुष असतील, यांच्यावर हल्ले करून खास करून शेतकऱ्यांवर आणि त्यांचे जे पाळीव श्वान आहेत याच्यावर देखील याचे हल्ले झाले आहेत. यासाठी एकच उपाय केला पाहिजे की वन्य वाईल्ड लाईफ आणि प्रादेशिक जी जंगलं आहेत या राखीव जंगलामध्ये या प्राण्यांना सोडून त्या जंगलांना वॉल कंपाऊंड आणि वर पॅरापीट म्हणजे वॉल आणि तार कंपाऊंड करून एक चर खोदला पाहिजे की त्या चरामधून त्याला वर जंप घेता नेले पाहिजे. त्यांचे पानमटे आताच तयार केले पाहिजे आणि ज्या शेळ्या मेंढ्या किंवा हरिण काळवीट आपण किंवा नीलगाय हे आपण बाहेर आहात हे सगळे त्या जंगलात सोडा. म्हणजे त्यांना खाद्य मिळालं तर ते बाहेर पडणार नाही. पण काल 1.5 तास चर्चा झाली पण हा सुझाव कोणी दिला नाही की याला कंपाऊंड केलं पाहिजे म्हणून. तर हा माझी अशी मागणी आहे की आपण जर कंपाऊंड जंगलाला केलं आणि त्या दिवसात ही जनावर राहिली तर ही बाहेर पडणार नाही, ज्याच्यामुळे मानवी जीवनाला धोका होणार नाही. भटक्या कुत्र्यांचाही प्रश्न ऐरणीवर आहे. जर भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत हा ऑप्शन घेतला तर तुम्हाला नाही वाटत म्हणजे ते योग्य होईल? नाही, भटके कुत्रे शेवटी मानव वस्तीतच राहतात. ते काही हिंस्र प्राण्यासारखे हिंस्र नाही आहेत. पण ते कळपाने असले किंवा ते एखाद्या वेळेला लहान लेकरांवर वगैरे चाल त्या ठिकाणी करतात, त्याचाही बंदोबस्त होणं गरजेचं आहे. तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय ग्रामीण भागामध्ये हा याचा जास्त आहे. ग्रामीण काय शहरामध्ये सुद्धा बिबट्याचा आहे. 1 कोटी शेळ्या ज्या आहेत त्या जंगलात सोडण्यासंदर्भात जी चर्चा झाली, तुम्हाला वाटतं याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे? काहीच फायदा नाही. त्या जंगलातल्या शेळ्या काही लोक चोरून घेऊन जातील, काही शेळ्या तिथे मरतील, त्यांना काही मिळणार नाही. त्याच्यामध्ये त्यांना जंगलाचं बंधन घालून म्हणजे भिंत घालूनच आतमध्ये सोडलं गेलं पाहिजे आणि त्यांच्या अन्नाची व्यवस्था झाली तर मग ते कधी बाहेर पडणार नाही. दुसरा असा प्रश्न आहे की वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात भाजपची भूमिका बघायला मिळत आहे की भाजपचं म्हणणं आहे की आमचा अजेंडा तो कायम आहे. काँग्रेस एकीकडे म्हणते की काँग्रेसची सत्ता आल्यावर आम्ही वेगळा विदर्भ करू. काँग्रेसची सत्ता तर पुढचे काही वर्ष आता येईल की नाही मला सांगता येत नाही, कारण हालत त्यांची अशी खराब आहे. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची पहिल्यापासूनची भूमिका ही अखंड महाराष्ट्राची राहिलेली आहे आणि आम्ही त्यांच्याच विचारावर आजही ठाम आहोत. मी पश्चिम विदर्भचा आमदार म्हणून सांगेन की अखंड महाराष्ट्रामध्येच आमच्या विदर्भाचं हित आहे, तेव्हाच आमच्या विदर्भाचा विकास होईल. वेगळा विदर्भ करून आमचा विकास होऊ शकत नाही. तेवढे उत्पन्नाचे सोर्स विदर्भामध्ये नाहीत. पण भास्कर जाधवांनी म्हटलेलं आहे की अखंड महाराष्ट्र ही बाळासाहेबांची भूमिका, तीच त्यांची देखील भूमिका आहे. दोन्ही शिवसेनेचं एकमत होतंय. हा शेवटी ते पण बाळासाहेबांच्या विचाराने म्हणजे बाळासाहेबांच्या परिवारातले आहेत, आम्ही बाळासाहेबांच्या विचारातले आहोत, त्यामुळे आमची भूमिका एकच आहे. पण मग दोन्ही शिवसेनेचे जर विचार एक आहेत तर मग यापुढे देखील हे एकमत होऊन एकत्र येण्याची संख्या? सगळ्या विषयावर विचार एक नसतात. एखाद्या विषयावरच विचार एकत्र येतात, सगळ्यावर नसतात येत. असं म्हटलं जात आहे की म्हणजे तुमचे सगळे आमदार जे आहेत ते भाजपमध्ये देखील जाण्याची शक्यता आहे? आमचा एकही आमदार शिवसेना सोडत नाही. आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहोत, छाती ठोकून आहोत आणि मरेपर्यंत आम्ही साहेबांना आमचा एकही आमदार सोडत नाही. तुमच्या संपर्कात पण काही आमदार असल्याचं देखील कळतंय. आता मित्र म्हणून सगळे भेटतात, पण याचा अर्थ असा की ते पक्ष सोडतील असं नाही, कारण तेवढी संख्याबळ पण लागते. 13 ते 15चा आकडा येतोय, तो नेमका कुठला आकडा आहे की जे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत? आता ते हे सगळं गुपित असतं, हे जाहीर करता येत नाही. ते एकनाथ शिंदे साहेब सांगतील. ऑपरेशन टायगर सक्रिय आहे वाटतं तुम्हाला? नाही, ते आता ते मी नाही सांगू शकत, साहेबच बोलतील. एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला कडीपत्ता असा तुमचा उल्लेख केलेला आहे, कडीपत्त्याप्रमाणे तुम्हाला भाजप बाजूला करून टाकेल? नाही, शिवसेना भाजपा ही सध्या अटलजी बाळासाहेबांनी केलेली युती आहे आणि आम्ही उठाव क्रांती करून ती पुन्हा जोडलेली आहे. त्याच्यामुळे ही युती आता तुटणार नाहीये. ठीक आहे, काही गोष्टीमध्ये आमचा थोडा नोकझाक त्या ठिकाणी होते, पण
तुटेपर्यंत हा विषय येणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर संजय गायकवाड यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे की दोन्ही शिवसेना खरं तर वेगळे जरी असले तरी बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी ही शिवसेना जरी आहे आणि म्हणूनच वेगळा विदर्भाचा संदर्भ हा या ठिकाणी लागू होत नाही, कारण अखंड महाराष्ट्रामध्येच सगळ्यांचं चांगलं होऊ शकेल आणि त्यामुळेच खरं तर विदर्भाचा विकासही होऊ शकेल असंही मत व्यक्त केलंय. कॅमेरापर्सन नितीन सवई, देही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.